महाबलीपुरम म्हणजेच मामल्लापुरम हे तमिळनाडूतील चेन्नईजवळ असलेले युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे, जे 7व्या ते 8व्या शतकातील पल्लवकालीन दगडी मंदिर वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. येथे मुख्यत्वे शोर मंदिर, पंचरथा मंदिरे, महाकाय अर्जुन तपश्चर्या ही शिल्पे आहेत. हे एकाच खडकात म्हणजे ही मोनोलिथिक खडकात कोरलेली आहेत. चेन्नईपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर हे मंदिरे वसलेले आहेत. याचे निर्माते आहेत पल्लव राजघराणे, मुख्यत्वे त्यामधले नरसिंहवर्मन प्रथम आणि त्याचे उत्तराधिकारी. याला 7 पॅगोडा म्हणून ओळखले जाते, कारण येथे एकेकाळी 7 मंदिरे होती. त्यापैकी काही मंदिरे ही समुद्रात बुडालेली आहेत. महाबलीपुरम मंदिरे ही पल्लव राजांच्या कलाप्रेमाचे एक प्रतीक आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर सध्या आपण आहे महाबलीपुरम येथे. महाबलीपुरम म्हणजे एक असं ठिकाण आहे, ईस्टर्न कोस्ट ऑफ इंडिया जर आपण म्हटलो तर त्याच्या बीचच्या ठिकाणी महाबलीपुरम आहे. म्हणजे याच्या बाजूने सर्व समुद्र आहे आणि ह्या समुद्राच्या कोस्टल लाईनलाच एक मंदिर आहे, त्याचं नाव आहे महाबलीपुरम शोर टेम्पल. तर हे एन्शियंट मंदिर आहे खूप इंडियामधलं, आणि याचं निर्माण केलेलं आहे पल्लव डायनेस्टीने. राजा नरसिंहा जे होता द्वितीय, त्याने याचं निर्माण केलेलं आहे. सो हे मंदिर आधी म्हणजे पूर्ण इथं पाणी होतं, समुद्र होता इथपर्यंत. इथे हे मंदिर आहे हे आपल्याला माहीतच नव्हतं. सो याचा शोध खूप नंतर लागला. जेव्हा इकडचं पाणी ओसरलं तेव्हा लोकांना कळालं की इथे एक मंदिर आहे. इकडे मेनली तुम्हाला 3 प्रतिमा दिसून येतात: विष्णू, शिवा, पार्वती आणि ब्रह्मा. आणि विष्णू आणि शिवा आणि पार्वती यांचा मुलगा कार्तिकेय आपण आता मध्ये ते बघणार आहोत. त्यानंतर याचं वरती जे आर्किटेक्चर तुम्हाला दिसतोय, वरती तो कळस जो दिसतोय, हा आंध्र प्रदेश इथून आणला होता आणि हा पल्लव डायनेस्टीचा एक मुख्य स्थळ मानलं जातं. सो हे आपल्याला माहीत नव्हतं. हा पूर्ण समुद्राने झाकलेला होता, म्हणजे इथपर्यंत टोटल समुद्र होता. जेव्हा समुद्राचं पाणी ओसरलं काही काळानंतर, तेव्हा इथे कळालं हे मंदिर आहे. सो हे जे मंदिर आहे हे महाबलीपुरम म्हणून ओळखलं जातं. हा जो रॉक दिसतोय तुम्हाला, हा टोटल ग्रॅनाइट रॉक आहे. म्हणजे आपण हम्पी किंवा बदामी, ऐहोळे इकडे जो रॉक बघितला, सेम रॉक जो कर्नाटकमध्ये होता तोच रॉक इकडे आहे. त्याला आपण ग्रॅनाइट रॉक असेही म्हणतो. तो हा एकदम ग्रॅनाइट रॉक आहे. आणि थोडे मंदिर म्हणजे आपण बाकीचे बघितले, बृहदेश्वर मंदिर, ऐरातेश्वर मंदिर, या मंदिरापेक्षा थोडीसं मंदिर समुद्रात असल्यामुळे याची झीज झालेली दिसते. इथे गोपुरम कुठेही आढळत नाही आपल्याला. गोपुरम हा कुठेही दिसला नाही आल्यापासून. एक फक्त ब्रोकन स्ट्रक्चर सारखं आहे आणि याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा सुद्धा मिळाला आहे. आणि एक करंट अफेअरमध्ये न्यूज सुद्धा वाचली होती मी की सर्वात जास्त एका वर्षात फॉरेनने व्हिजिट केलेलं इंडियामधलं मंदिर म्हणजे महाबलीपुरम आहे. मला आधी हम्पी किंवा बदामी वाटलं होतं, पण ते नसून हे आहे महाबलीपुरम येथे. सो आता आपण वन बाय सो आता आपण सेकंड स्पॉट जो बघतोय त्याचं नाव आहे अर्जुनाची तपस्या. हे भव्य शिल्प तमिळनाडू राज्यातील महाबलीपुरम येथे पाहायला मिळते. महाबलीपुरम हे प्राचीन काळातील एक महत्त्वाचे बंदर आणि सांस्कृतिक केंद्रही होते आणि येथे ऐतिहासिक मंदिरे व शिल्पकलाही आढळतात. अर्जुनाची तपस्या हे जगातील सर्वात मोठ्या ओपन एअर रॉक रिलीफ शिल्पापैकी एक असे मानले जाते. हे शिल्प सुमारे 27 मीटर लांब आणि 9 मीटर उंच आहे. इतक्या मोठ्या नैसर्गिक खडकावर अत्यंत बारकाईने कोरलेली ही कलाकृती पाहून आजही लोक थक्क होतात. हे शिल्प 7व्या शतकातील पल्लव राजवटीच्या काळात तयार करण्यात आले असल्याचे मानले जाते. या शिल्पामागे 2 महत्त्वाच्या कथा सांगितल्या जातात. पहिली कथा ही आहे महाभारतातील. महान योद्धा अर्जुन हा पाशुपतास्त्र मिळवण्यासाठी भगवान शिवाची त्याने कठोर तपस्या केली, जेणेकरून त्याला शक्तिशाली पाशुपतास्त्र मिळाले. या तपस्येचे दृश्य या शिल्पात सुंदर प्रतीने दाखवले आहे. दुसऱ्या कथेनुसार हे शिल्प भगीरथाच्या तपस्येचे प्रतीक आहे. भगीरथाने गंगा नदीला
स्वर्गातून पृथ्वीवर आणण्यासाठी कठोर तपस्या केली होती. त्यामुळे काही इतिहासकार याला शिल्पाचा गंगेचा अवतार असेही म्हणतात. म्हणजे एकच कारविंग आहे, पण त्यामागे कथा दोन आहेत. काहींचं म्हणणं आहे की ती अर्जुनाने तपस्या केली आहे जेणेकरून त्याला शिवशंकरांकडून पाशुपतास्त्र मिळाले. तर काही जण म्हणतात ही पृथ्वीवर घेतलेला हा गंगेचा अवतार आहे, त्यासाठी भगीरथाने केलेली तपस्या आहे. या भव्य शिल्पात 150पेक्षा जास्त आकृती कोरल्या आहेत. यामध्ये देव, ऋषी, मानव, अप्सरा आणि विविध प्राणी दाखवले आहेत. विशेष म्हणजे येथे कोरलेला हत्तींचा समूह हा अत्यंत वास्तववादी दिसतो. मोठा हत्ती आणि त्याच्या भोवती असलेली लहान हत्तींची पिल्ले ही या शिल्पकलेची खूप खास आकर्षण आहे. महाबलीपुरममधील ही शिल्पकला आज युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा भाग आहे. त्यामुळे जगभरातून पर्यटक आणि इतिहासप्रेमी येथे येतात. प्राचीन भारतीय कला, पुराणकथा आणि शिल्पकलेचे हे अद्भुत उदाहरण मानले जाते. जर तुम्ही कधी महाबलीपुरमला भेट दिली तर अर्जुनाची तपस्या हे ठिकाण नक्की पहा. हजारो वर्षापूर्वी कलाकारांनी खडकावर घडवलेली ही कलाकृती आजही आपल्या इतिहासाची आणि संस्कृतीची महान परंपरा सांगते. कृष्णाज बटरबॉल हा महाबलीपुरम येथील एक अत्यंत प्रसिद्ध आणि आश्चर्यकारक खडक आहे. याला सुद्धा युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा आहे. हा एक मोठा गोलाकार ग्रॅनाइट खडक आहे. याचं मेन आकर्षण म्हणजे आज हा खडक महाबलीपुरममधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे. कारण हा खडक एका उतारावर असून खूप वर्षापासून तसा स्थिर आहे. तो खाली घसरत नाही, म्हणून लोकांना पाहून त्याचे खूप आश्चर्य वाटते. वजन साधारण 250 टन आणि उंची 6 मीटर आहे. 1908मध्ये आर्थर हॅवलॉक याने हा खडक हटवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्यांनी 7 हत्ती पण लावले होते, परंतु हा खडक काही हल्लाच नाही. याचं नाव पडले कृष्णाचं बटरबॉल, कारण हा गोल म्हणजे याचा शेप पूर्ण हा गोलाकार आहे आणि लोण्याच्या गोळासारखा दिसतो आणि कृष्णाला लोणी आवडते, म्हणून याला कृष्णाज बटरबॉल असे म्हणतात. तर ही जी प्रतिमा दिसते आपल्याला सर्वात एक्स्ट्रीम राईट साईडला ही दुर्गा माताची आहे. त्यानंतर इथं आहे विष्णू भगवान, वरती गणाज आहेत, बाहेर 2 द्वारपाल आहेत. त्यानंतर या साईडला शिवलिंग आहेत, मध्ये शिव आहेत, साईडवरती गणाज आणि बाहेर द्वारपाल. त्यानंतर इथे सर्वात शेवटी एक्स्ट्रीम लेफ्ट साईडला सुब्रमण्यम आहे. हे साऊथमधले देवता आहेत. तुम्ही विष्णूची मूर्ती आणि सुब्रमण्यमची मूर्ती पाहिजे सेमच वाटेल, फक्त दोघांच्या मुकुटामध्ये थोडा फरक आहे. आणि सुब्रमण्यम यांची माळ अशी क्रॉस शेपमध्ये आहे आणि विष्णूची आपण बघितली ती इन्क्लाइन शेपमध्ये होती. सो हे आहे त्रिकक्षीय मंदिर. सो हे जे तुम्हाला इथे डॉट 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 सगळे दिसत आहेत, तर ही रॉक कटिंग टेक्निक आहे. आपण हम्पी आणि बदामी येथे सुद्धा बघितली होती. मोठे मोठे रॉक कट करण्यासाठी पहिले असे छोटे होल्स करायचे एका लाईनमध्ये. त्यानंतर इकडे ते अग्नी देऊन थर्मल एक्सपान्शनने रॉक बरोबर साईजमध्ये कट करायचे. सो ही रॉक कट टेक्निक आहे थर्मल एक्सपान्शनची. आता हा जो आपण एक रथ बघतोय तो आहे भीमरथ. हा सर्वात लार्जेस्ट आहे, ते बघू शकता तुम्ही.
भीमरथा असं याला नाव देण्यात आलेलं आहे. मध्ये जाऊन बघू. तो आहे भीमरथ. सगळ्यात लार्जेस्ट रथ आहे हा. रथचा शेप याला दिलेला आहे. तो हे जे तुम्ही कार्विंग बघतायत हे आहे महिषासूरमर्दिनी देवी. आणि हा महिषासूर राक्षस आहे, त्याचा वध करतानाची सुंदर कार्विंग अशी आहे. डेडिकेट टू 3 फॉर्म्स ऑफ शिवा. हे विष्णू आहे शेष नागावर स्लीपिंग स्टेजमध्ये. आणि हे 3 जे आहेत हे शिवाच्या 3 फॉर्म्सला डेडिकेट केलं आहे. ही मिडल साईडला कार्विंग आहे, ही आता आपण चेक करूया. हे शिवशंकर आहेत मिडलला. इथे राईट साईडला पार्वती आहे, खाली कार्तिकेय दोघांच्या मध्ये बसलाय. बॉटम साईडला नंदी आहे, इथे बॉटम राईटला गणाज आहेत, वरती ब्रह्मा आणि विष्णू आहेत टॉप साईडला. सो गुड आफ्टरनून एव्हरीवन. आता वाजलेत 3:15 आणि आपण आहेत पंचरथ इथे. सो इथे टोटल 5 टेम्पल आहेत. एक धर्मराज युधिष्ठिर, नकुल, सहदेव, अर्जुन, भीमा आणि द्रौपदी यांचं सर्वांचं एक टेम्पल आहे. सर्वात स्मॉलेस्ट वन आहे द्रौपदीचं आहे. 6 ते 7व्या सेंचुरीत इथे याचा शोध लागला होता. हे महाभारत कथाशी निगडीत केलं गेलं आहे 5 टेम्पल असल्यामुळे. आता तुम्ही याचे व्हिजिट बघितलीच आहे. टोटल ग्रॅनाईट स्वरूपाचा खडक इथे वापरण्यात आला आहे. सो महाबलीपुरममध्ये हे एक रमणीय स्थळ आहे. सो आपण टोटल स्थळे महाबलीपुरममध्ये बघितले. पहिलं म्हणजे शोर टेम्पल, ते पल्लव डायनेस्टीने बांधले. म्हणजे सर्व हे पल्लव डायनेस्टीनेच बांधले. ते नरसिंह सेकंड ह्या किंगने बांधले. पहिले ते पूर्ण समुद्रात होतं, म्हणजे कोणाला माहीत नव्हतं तिकडे टेम्पल आहे. नंतर कालांतराने पूर्ण सी निघून गेल्यावर, म्हणजे पाणी ओसरल्यावर तिकडे कळालं की इथे टेम्पल आहे आणि तिकडे त्याचा शोध लागला. हे असं ते होतं आपलं सी शोर टेम्पल. द्रविडियन आर्किटेक्चर आहे आणि ग्रॅनाईट दगडापासून हे टोटल तयार झालेलं आहे. नरसिंह त्याचा राजा आहे बनवणारा. 6 ते 7 सेंचुरीमध्ये ते बनवले आहे. त्यानंतर आपण बघितला कृष्णाज बटर बॉल. म्हणजे तो मोठा एक खडक आहे 250 टनचा. तो मूव्ह होत नाही, एका पॉईंटला स्थिर आहे. आर्किओलॉजिकल सर्वे डिपार्टमेंटने सुद्धा त्याला मूव्ह करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्या जागेवर मूव्ह झालेला नाही. तो तिथेच स्थिर राहिलेला आहे. त्यामुळे ते एक पर्यटकांचा अट्रॅक्शन बनलं आहे. खूप सारे लोक तिथे व्हिजिट करतात. सो महाबलीपुरम एक असं देशातलं आपलं स्थान आहे. टोटल तिथे नंबर ऑफ व्हिजिटर्स फॉरेनने, म्हणजे फॉरेन नंबर ऑफ प्लेसेस व्हिजिटेड बाय फॉरेनर्स इन 1 इयर, त्यामध्ये महाबलीपुरमचा प्रथम क्रमांक लागतो. हा बघितला आपण बटर बॉल. त्यानंतर आपण पुढे त्रिशंक मंदिर हे बघितलेले आहे. त्यामध्ये शिवाची प्रतिमा होते. एका लेफ्ट साईडला सुब्रमण्यम, त्यांच्या राईट साईडला विष्णू आणि एक्स्ट्रीम राईटला दुर्गा मातेची प्रतिमा होते. तो पण पूर्ण ग्रॅनाईट मोनोलिथिक खडक आहे. एकाच खडकामध्ये पूर्ण ही कार्विंग केली गेलेली आहे. आणि याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळाला 1984 मध्ये. हे ग्रुप ऑफ मॉन्युमेंट्स आहे. याचं तिकीट फक्त 35 रुपीज आहे. म्हणजे विदिन 35 रुपीजमध्ये तुम्ही टोटल टेम्पल्स हे व्हिजिट करू शकतात. आणि हा शेवटचा पॉईंट आता जे बघतोय हा पंचरथा, म्हणजे 5 रथाच. यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेला आहे. सो हा होता आपला महाबलीपुरम क्षेत्राचा ब्लॉग. याच्यातली
महाबलीपुरममधले जे मोस्ट व्हिजिटेड ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे आणि त्याची हिस्ट्री, जॉग्राफी सर्व सांगण्याचा प्रयत्न केला. सर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज डू लाईक अँड शेअर अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब रोमन रोशन.